चित्ते आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे, त्यांची गाळण उडाली आहे. बघा त्यांच्या, आता बोलत नाही मी, परत ते मला ते कापावं लागेल. पण हे जे कोणी बोलतायत ना, नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही. कोण बोलत आहे, त्यांची नावं बघा ना, हे कोण बोलत आहे ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी, कोण आहेत. यांची एकतर सत्ता उलथवून टाकली जाईल सगळ्यात आधी, त्या भीतीतूनही बोलत आहेत. तर तुम्ही ट्विट केलेला आहे, एक रोबो हवेत उडताना, नक्की काय सांगायचा संदेश दिला? तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला. त्यातून तुम्हाला सुचवायचंय काय? अहो, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक. शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केलेला आणि मोदींनी कधी निवृत्ती घ्यावी हे संघटन असं मोठं विधान केलं. करू द्या ना, त्याच्यासाठी उत्तर द्यायला निशिकांत दुबे आहेत त्यांच्याकडे. नाही, पण राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे महाराष्ट्रातला की फडणवीसांनी काल जाहीर केलेलं आहे की हिंदी भाषेची सक्ती आता मागे घेतलेली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, जर हिंदीला इतका विरोध आहे तर मग इंग्रजी भाषेला विरोध का नाही? भारतीय परराष्ट्र सेवा जी आहे, बरं का, त्याचं संपूर्ण कारभार हिंदीतून करावा त्यांनी पूर्णपणे. आणि चीनसारखं, चीनप्रमाणे किंवा जपानप्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवावं, थोडी हिंमत दाखवावी त्यांनी. आहे त्यांच्यामध्ये हिंमत. देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे. देशाच्या संसदेमध्ये 70% लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत, त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा, काही हरकत नाही. हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते. देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबवू इच्छित आहेत. तो अजेंडा देशात चालणार नाही आणि ह्यांच्या प्रत्येक अजेंड्यामागे निवडणुकीचं राजकारण असतं. स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये वारंवार सांगितलं, इथे हिंदी येतंय लोकांना. हिंदीची जरी ही जन्मस्थान नसलं तरी हिंदीचे अनेक घडामोडी, चित्रपट, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग याचे स्थान आहे. ज्या भारतीय सिनेसृष्टीचा, हिंदी सिनेसृष्टीचा उगम इथून होतो आहे, त्या भागाला हिंदी शिकवण्याची गरज नाही. हिंदी सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा महसूल हा या महाराष्ट्रातून होतो आहे ना. म्हणजे आम्ही हिंदी पाहतोय, हिंदी ऐकतोय, तुम्ही आमच्यावर कशाला हिंदी लादताय? तिकडे जाऊन लादा ना, इतर राज्यामध्ये. चला, सक्ती नाही महाराष्ट्र असं म्हणतात. अभी हिंदी में क्या पूछे भाई? की महाराष्ट्राची भक्ती है कि जो इलेक्शन कमिश्नर थे कुरैशी, वो इलेक्शन कमिश्नर नहीं मुस्लिम कमिश्नर है, ऐसा देखो इस प्रकार की जो कुरैशी साहब थे इलेक्शन कमिश्नर, वन ऑफ द बेस्ट इलेक्शन कमिश्नर इस देश में रहे हैं. कुरैशी साहब, बराबर ना, वो मेरे हिसाब से इस देश के सेशन के बाद जो और भी हो गए, लेकिन उसमें से जो अच्छे कमिश्नर हुए इलेक्शन कमिश्नर, उसमें से वन ऑफ द बेस्ट इलेक्शन कमिश्नर कुरैशी साहब थे. मैंने उनको नज़दीक से देखा है. और जब कुरैशी साहब कमिश्नर थे तब शिवसेना और बीजेपी का गठबंधन था. ये भी मैं बता रहा हूँ. तो ये नहीं कि आप बीजेपी के साथ. उस वक्त भी हमारा ये कहना था कि ये बेस्ट इलेक्शन कमिश्नर है. अगर इस प्रकार से आप, कोई अभी चीफ जस्टिस होगा तो ये मुस्लिमों के चीफ जस्टिस है बोलेगी, इलेक्शन कमीशन का चीफ होगा ये मुस्लिमों के कमिश्नर है बोलेगी. ये कौन सी भाषा और कौन सा जहर इस देश में मोदी और शाह जी ने फैलाया है? ऐसे लोग देश में रहने के लायक नहीं है जो देश को तोड़ना चाहते हैं.
फडणवीस सर, का राहुल पीछा है गांधी भारतीय जनता पार्टी कहीं ना कहीं ठाकरे बंदी का जो इम्पैक्ट दिख रहा है सर इसमें आपको, हम डेफिनेटली उसमें समझौता करेंगे? डेफिनेटली जो दबाव था लोगों का और हम सब का कि यहाँ हिंदी की ज़बरदस्ती करने की ज़रूरत नहीं है, इस महाराष्ट्र में हिंदी पहले से चल रही है।